नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अखेर एकदाचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. म्हणजे थोडक्यात घोडं गंगेत न्हालंय असं म्हणायला हरकत नाही. अर्थात घोडं अजून गंगेमध्ये न्हालेलं नाहीये, पण घोडं पाण्यापर्यंत येऊन तरी उभं राहिलंय. आता जर का कोणत्या अडथळा नाही आला, कोणती अडचण नाही आली, कुठली बाधा नाही आली, तर घोडं गंगेमध्ये न्हालं असं म्हणायला काही हरकत राहणार नाही. कारण निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. आता हे बिगुल म्हणजे काय, कधी मतदान होणार ही उत्सुकता तुम्हा आम्हाला आहे. अरे 3.5 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, काही ठिकाणी तर 5 वर्ष झालेली आहेत, निवडणुकाच झाल्या नाहीत. आता या देशामध्ये निवडणुका याच्या पुढच्या काळात होतील की नाही होणार अशी देखील चर्चा रंगलेली असताना शेवटी एकदाच ज्याला आपण म्हणतो की नगर परिषद आणि नगर पंचायत याचं तरी जे शेड्यूल आहे हे आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं आहे. एकूण असं दिसतंय की 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका होतील. म्हणजे पहिल्यांदा नगर परिषदा, मग नगर पंचायत, मग त्याच्यानंतर जिल्हा परिषदा आणि मग महानगरपालिका, अशा 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडतील असं एकूण आपल्याला समजतंय. पण पहिल्या टप्प्याचं जे काही आहे ते सगळं निवडणूक आयोगाने आज विस्तृत त्याची सगळी मांडणी केलेली आहे. त्यामुळे आपण बघतोय की एकूण 288 जागांसाठी नगर परिषदा आणि नगर पंचायतीसाठी मतदान होणार आहे. हे मतदान कधी होणार आहे तर मतदान 2 डिसेंबरला होणार आहे. तारीख लक्षात ठेवा, तारीख नोंदवून ठेवा. कारण शेवटी मी म्हटलं ना की बिगुल एकदाच वाजलेलं आहे निवडणुकांचं. त्यामुळे 2 डिसेंबरला नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. आणि आता नगर परिषदेसाठी किती किती उमेदवार असतील, नगर पंचायतीसाठी किती असतील तर नगर परिषदेसाठी 246 उमेदवार आणि नगर पंचायतीसाठी 42 उमेदवार, असं मिळून 288 जागांसाठी ही नगर परिषदांची आणि नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे 2 डिसेंबरला. 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. आता निवडणूक आयोगाने एकूण त्याचे जे डिटेल्स आहेत ते सगळी त्याची मांडणी केली आहे. ती देखील मांडणी काय आहे हे मी तुमच्या समोर ठेवणार आहे. आणि मग आज दिवसभरामध्ये काय काय घडलंय हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर आधी आपण ही मांडणी लक्षात घेऊयात. एक तर मुळामध्ये नगर पंचायतीमध्ये अध्यक्षांसाठी 1 आणि सदस्यासाठी 1 मत असं द्यावं लागणार आहे. म्हणजे नगर पंचायतीमध्ये कसं असतं, सदस्य आणि तो अध्यक्ष, म्हणजे अध्यक्ष पदासाठी देखील उमेदवार असतील आणि सदस्यांसाठी सुद्धा उमेदवार असतील. त्यामुळे 1 तुमचं मत हे सदस्याला द्यायचं आहे आणि 1 मत हे अध्यक्षाला द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला 2दा मत द्यावं लागणार आहे. 2दा मत द्यावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला 2 मतं द्यावी लागणार आहेत. ती म्हणजे 1 सदस्यासाठी आणि 1 अध्यक्षपदासाठी. बरोबर. एकूण मी जसं तुम्हाला म्हणलं 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या या निवडणुका होत आहेत. त्या जागांसाठी मतदार संघनिहाय मतदार याद्या ज्या आहेत, मतदार याद्या या मतदार संघनिहाय म्हणजे त्या मतदारसंघाच्या ज्या याद्या आहेत त्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जातील किंवा त्या दिल्या जातील. एकूण जर आपण बघितलं जो हिशोब निवडणूक आयोगाने दिलाय, किती लोक या सगळ्या नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी मतदान करतायत तर एकूण 1,07,03,576 मतदार हे नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी मतदान करणार आहेत. आता इथपर्यंत सगळं छान ठीक आहे. पुढचा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे यावेळचं मतदान सुद्धा जे आहे ते इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनच्या सहाय्यानेच होणार आहे. तुम्हाला माहिती आहे राज्यामध्ये गेले काही महिने, 2 महिने झाले, सगळे विरोधक ही चर्चा करतायत की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ आहेत आणि या गोंधळाचं प्रात्यक्षिक सुद्धा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अगदी जाहीररित्या केलेलं आहे की ईव्हीएम मशीन्स ही हॅक होऊ शकतात. त्यांचं असं म्हणणं नाही आहे की ही जी मशीन्स आहेत ही हॅक झालेली आहेत किंवा त्याच्यामध्ये तशा पद्धतीची प्रणाली बसवली गेलेली आहे, पण ही बसवली जाऊ शकते, हे हॅक होऊ शकतात. याचं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे
ते राज ठाकरेंनी एका त्यांच्या मेळाव्यामध्ये केलेलं आहे। त्यामुळे ही गोष्ट इंटरेस्टिंग आहे की या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनच्या सहाय्यानेच होणार आहेत। दुसरी गोष्ट ज्याची सगळेजण मागणी करतायत विरोधक ती म्हणजे व्हीव्हीपॅट मशीन तुम्ही वापरा। आता व्हीव्हीपॅट मुळे काय होतं की मी कुणाला मतदान केलेलं आहे, मी कुठल्या पक्षाला मतदान केलंय किंवा कुठल्या चिन्हाला मतदान केलंय त्या चिन्हाचं एक पेपर हा मला मिळतो त्या व्हीव्हीपॅटच्या द्वारे। पण आता व्हीव्हीपॅट हे वापरण्यात येणार नाहीये, हे यापूर्वी हे आपल्याला माहिती पडलेलं होतं आणि त्याच याच्यावरून सगळे विरोधक असं म्हटले होते की व्हीव्हीपॅट आम्हाला पाहिजेच। परंतु आज जी आपल्या समोर माहिती आलेली आहे निवडणूक आयोगाने दिलेली आहे त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाहीये, हे त्यातल्यात आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। नगरपंचायत उमेदवाराला जी आता खर्च मर्यादा असते, प्रत्येक उमेदवाराला एक खर्चाची मर्यादा असते, मग ती पंचायतीच्या उमेदवाराला असेल, नगर परिषदेच्या उमेदवाराला असेल, नगरसेवकाला असते, प्रत्येक उमेदवाराला एक खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली असते। त्याप्रमाणे नगरपंचायत उमेदवाराला खर्च किती करता येणार आहे आपल्या प्रचारासाठी, तर तो 2 लाख रुपये खर्च करता येणार आहे। याच्या पुढचा जर खर्च वाढला तर त्याचा हिशोब त्याला द्यावा लागतो वगैरे वगैरे वगैरे। आणि नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी एकूण 6 लाख रुपये त्या उमेदवाराला खर्च करता येणार आहे। आता सगळ्यात मोठी यातली जी ब्रेकिंग न्यूज किंवा ब्रेकिंग बातमी आपण म्हणूयात ती ही आहे की तुम्हाला माहिती आहे गेल्या 8 दिवसामध्ये सगळ्या विरोधकांनी या राज्यामध्ये कसं दुबार मतदान होतंय, दुबार मतदार याद्या तयार झालेल्या आहेत। म्हणजेच काय तर आता माझं नाव मतदार यादीमध्ये आहे पण माझं नाव हे 2 ते 3 वेळेला आलेलं आहे, किंवा माझ्या घरामध्ये एकूण 4 सदस्य असतील तर त्या ठिकाणी 15 सदस्य दाखवले गेलेले आहेत। अशा पद्धतीने जे दुबार मतदान आहे, दुबार मतदार आहेत, तर या याद्यांमध्ये घोळ आहेत आणि हे घोळ सुद्धा या विरोधकांनी जनतेसमोर आणले होते। यासाठी सत्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाच्या मध्ये जवळपास काही हजारांच्या वर, काही लाख मतदार म्हणजे 80-90 हजार मतदार हे दुबार मतदार आहेत, अशा पद्धतीची मांडणी, अशा पद्धतीचे पुरावे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर विरोधकांनी आणले। आता याच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग काय करणार, काय विचार करणार, हा सगळा त्यातला इंटरेस्टिंगचा भाग होता। म्हणून मी म्हटलं की ही ब्रेकिंग न्यूज आहे। ब्रेकिंग न्यूज अशी आहे की जी दुबार मतदाराची वेगळी, एक दुबार मतदार जे आहेत म्हणजे माझं नाव समजा 2दा आलेलं आहे यादीमध्ये, अशी जी कॅटेगरी आहे तर माझ्या नावासमोर 2 स्टार केले जाणार आहेत। म्हणजे माझं नाव असेल आणि त्याच्या समोर 2 स्टार असतील, 2 स्टार आहेत म्हणजे माझं नाव हे अजून डबल यादीमध्ये आलेलं आहे। म्हणजे मग मी कदाचित काही हात सफाई करून मी दुसऱ्यांदा सुद्धा मतदान करू शकतो। तर याची दक्षता निवडणूक आयोग घेणार आहे। त्यासाठी माझ्या नावापुढे डबल स्टार हा करण्यात येणार आहे आणि तो माणूस दुसऱ्या कुठेही मतदान त्याला करता येणार नाही, अशा पद्धतीची देखील एक त्यातली रचना त्यांनी केलेली आहे। हा त्यातला सगळ्यात इंटरेस्टिंगचा भाग आणि म्हणून मी त्याला ब्रेकिंग न्यूज असं म्हटलेलं आहे। आता ढोबळमानाने जी माहिती दिली जाते ती म्हणजे एकूण या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसाठी किती कर्मचारी, किती अधिकारी हे काम करणार आहेत, तर एकूण 66,775 निवडणूक अधिकारी आणि निवडणूक कर्मचारी या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करतील। त्यानंतर किती लाख मतदार आहेत, जसं मी तुम्हाला म्हणालो की 1,07,03,576 मतदार आहेत, मतदान आहे। त्यातली जी कॅटेगरी तर त्याच्यामध्ये 53 लाख पुरुष आहेत, 53,22,000 महिला मतदार आहेत आणि मग जे उरलेले आहेत ते ट्रान्सजेंडर मध्ये येतात। असं एकूण 1,07,03,576 मतदान होईल, अशा पद्धतीची एक माहिती ही निवडणूक आयोगाने दिलेली आहे। म्हणजे एकूण आता ही जी निवडणूक आहे ती 288, याच्यामध्ये जी निवडणूक होईल ती 288 अध्यक्ष पदासाठी, तर 3,820 सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे। 10 नोव्हेंबर पासून, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 10 नोव्हेंबर पासून उमेदवाराला अर्ज दाखल करता येणार आहे। तो 17 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे अंतिम तारीख
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 17 नोव्हेंबर आहे. म्हणजे 10 ते 17 नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. जर एखाद्याला वाटलं की मला माझी उमेदवारी मागे घ्यायची आहे तर त्याची देखील अंतिम तारीख जी आहे ती 21 नोव्हेंबर ही राहणार आहे. मग उमेदवारांची छाननी वगैरे ती 1 दिवसाची प्रक्रिया असते, ती सुद्धा याच्यामध्ये होऊन जाणार आहे. तर त्यामुळे 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 21 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आणि मग निवडणूक जी होणार आहे, प्रत्यक्ष मतदान जे होणार आहे ते प्रत्यक्ष मतदान 2 डिसेंबरला होणार आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतीचं मतदान 2 डिसेंबरला होणार आहे आणि मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. म्हणजे दुसऱ्याच दिवशी लगेच ही मतमोजणी होणार आहे. आता हे झालं सगळं निवडणूक आयोगाने जी सगळी माहिती दिली ती मी तुमच्यापर्यंत जशीच्या तशी पोचवलेली आहे. आता यातला इंटरेस्टिंग भाग असा आहे की आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपल्यानंतर पत्रकारांनी सुद्धा हे प्रश्न विचारलेत की जर याद्यांमध्ये एवढे घोळ आहेत, ईव्हीएम मशीनवर शंका आहे, मतचोरीचे प्रकार घडत आहेत, तर मग निवडणूक आयोगाला मतदान घेण्याची एवढी घाई का झाली आहे? तर अर्थात त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचे एकतर आदेश आहेत की या दरम्यान मतदान झालं पाहिजे. ही प्रक्रिया संपूर्ण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ही प्रक्रिया मतदानाची संपली पाहिजे. त्यामुळे मतदान घेणं हे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये घडलंय काय काय हेही मी तुम्हाला सांगतो. मतदान एकतर सतत विरोधी पक्ष आणि त्यातून ठळकपणाने जर बोलायचं झालं तर राज ठाकरे मनसेचे हे सातत्याने असं म्हणतायत की जर मतदार याद्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ आहेत, घोळ आहेत, मतचोरीचे प्रकार आहेत, तर आतापर्यंत गेल्या 3-3.5 वर्ष मतदान लांबणीवर गेलेलं आहे. अजून एखादं वर्ष जरी गेलं तरी काही हरकत नाही, पण आधी तुम्ही मतदार याद्या ज्या आहेत त्या चांगल्या करा, त्या निर्दोष करा, त्या सदोष याद्या नकोत, अशा पद्धतीची मांडणी राज ठाकरेंनी केलेली होती. आणि आता त्याच्याच बाबतीमध्ये जवळपास राज्यातनं 26 ते 27 ठिकाणांवरनं विविध हायकोर्टांमध्ये म्हणजे औरंगाबाद खंडपीठ असेल, अशा विविध ठिकाणावरनं जवळपास 27 जणांनी याचिका या बाबतीमध्ये केलेली होती, याच्यावर आक्षेप घेतलेले होते. पण आज हायकोर्टाच्या समोर जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये जी निरीक्षणं कोर्टाने नोंदवलेली आहेत त्यातली प्रमुख निरीक्षण हे आहे की आज तुम्ही निवडणुकींच्या तारखा जेव्हा जाहीर होण्याची वेळ आलेली आहे तेव्हा तुम्ही म्हणताय की निवडणूक रद्द करा, तर हे शक्य नाही. तुम्ही आज याद्या सुधारा असं तुम्ही म्हणताय, हे शक्य होणार नाही. इतक्या कमी कालावधीमध्ये हे शक्य होत नाही. यासाठी तुम्हाला यापूर्वी संधी होती, तेव्हा तुम्ही या बाबतीमध्ये काहीही बोलला नाहीत. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत या याद्या या पुढे चालत आलेल्या आहेत आणि त्याच याद्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. जेवढे 1 जुलैपर्यंत नवीन मतदार वाढलेले आहेत तेच मतदार याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. असं असताना तुमची ही मागणी स्वीकारता येणार नाही, असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलेला आहे. दुसरीकडे आज पुन्हा एकदा विरोधी पक्षातलं एक शिष्टमंडळ, मग त्याच्यामध्ये मनसेचे, माझ्या मते मनसेचे 1-2 सदस्य, त्याच्यानंतर बाळा नांदगावकर त्याच्यामध्ये होते, त्याच्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे या शिष्टमंडळामध्ये होते, राष्ट्रवादीकडनं त्यांचे सदस्य होते. असं एक शिष्टमंडळ आज दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयोग कार्यालयामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी ते गेले होते. परंतु गेलेले असताना ते कालही गेले होते, पण 2 सदस्य काल गेलेले असताना त्यांना 5 तास ताटकळत ठेवलं गेलं, पण भेट दिली नाही. आज हे शिष्टमंडळ गेलं तेव्हा त्यांना सांगण्यात आलं फक्त 2 सदस्य भेटतील, पण ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. शेवटी हे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटलं, पण आयुक्तांनी केवळ
ऐक्याची भूमिका केली, ऐकून घेण्याची भूमिका केली. हे यांचं म्हणणं काय आहे हे फक्त निवडणूक आयोगाने ऐकून घेतलं. त्यावर त्यांनी फार समाधानकारक कोणतीही उत्तरं दिलेली नाहीत. या बाबतीमध्ये आमचं काम आम्ही करतो आहोत अशा पद्धतीचीच उत्तरं ही मुख्य निवडणूक आयोग, केंद्र निवडणूक आयोगाकडनं दिली गेली. आणि म्हणून आता विरोधी पक्षातले हे जे सगळे सदस्य आहेत त्यांनी असं सांगितलंय की आम्ही आमच्या पक्षातले जे पक्षप्रमुख आहेत त्यांना हा सगळा तपशील देऊ, त्यानंतर पक्षप्रमुख काय निर्णय घेतील हे आम्ही ठरवू. अशा पद्धतीची आज एक भूमिका ही सगळ्या विरोधकांची समोर आलेली आहे. म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की घोडं अजून गंगेत न्हालेलं नाहीये, घोडं पाण्यापर्यंत येऊन थांबलेलं आहे. आता न्हातं का नाही हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे एकूण सगळे विरोधी पक्षप्रमुख जे आहेत, विरोधी पक्षाचे जे प्रमुख आहेत ते नेमका काय निर्णय घेतात हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि याच्यावरूनच राज्यामध्ये रणधुमाळी माजणार आहे हे मात्र नक्की. पण आजची ब्रेकिंग बातमी मी तुम्हाला दिलेली आहे. नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबरला होत आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.